नागपूर शहरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका गुन्ह्याच्या तपासात एक मोठे यश मिळवले आहे। एका अल्पवयीन मुलगी जी काही दिवसांपूर्वी गायब झाली होती ती सापडली आहे आणि तिच्यासोबत असलेला संशयित आरोपी देखील अटक करण्यात आला आहे। या तपासाच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघूया नागपूर पोलिसांची कारवाई। मे महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास सुरू होता। त्या तपासामध्ये नागपूर क्राइम ब्रांचमधील अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग जे युनिट आहे त्या युनिटनं ह्या अल्पवयीन मुलीची आणि संबंधित आरोपीची माहिती काढली आणि त्यांचं ते हरियाणा सोनीपत जिल्हा या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यामुळे आमची टीम या ठिकाणावरून हरियाणामध्ये गेली आणि तिथून ते संबंधित अल्पवयीन मुलगी आणि संबंधित आरोपीला घेऊन आलेले आहेत। आता ते पुढील तपासासाठी MIDC पोलीस स्टेशन येथे देण्यात आले। पुढील कारवाई तिकडे सुरू आहे।